महाशिवरात्रीचे महाउपाय. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बोर अर्पण करण्याचे खूप महत्त्व आहे. शिवरात्रीला अर्पण केलेले ते बोर उचलून घेऊन यावे आणि आपल्या जवळ ठेवावे. समजा एखाद्याला पोटासंबंधित तकलीफ असेल, पोटासंबंधित कोणताही प्रॉब्लेम असेल, कोणताही रोग आपल्याला लागला असेल आणि डॉक्टरांची औषधे चालू असेल, तर जे शिवरात्रीला आपण बोर अर्पण केले आहेत आणि ते आपल्या इथे ठेवलेले असेल, तर ते बोर त्या रोग असलेल्या व्यक्तीला खाण्यासाठी द्यावे. अर्ध्या तासामध्ये पोटातील तकलीफ, पोटासंबंधित कसाही रोग असेल तर तो एकदम आराम लागेल. तर त्या बोरामध्ये एवढी प्रबलता असते. तर भगवान शंकराच्या शिवलिंगावर महाशिवरात्रीच्या दिवशी बोर अर्पण करून ते आपल्यापाशी घरात ठेवावे. नंबर 2. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बोर अर्पण केले जातात. तर ते किती अर्पण केले जातात? तर प्रत्येक शिवरात्रीचे एक बोर. तर 12 महिन्यामध्ये 12 शिवरात्री येतात. तर 12 बोर महाशिवरात्रीला अर्पण केले जातात. तर 12 महिन्यामध्ये शिवरात्री येते, तर प्रत्येक महिन्याचा एक बोर. तर 12 महिन्याचे एकत्र करून मूळ शिवरात्रीला 12 बोर अर्पण केले पाहिजे. अखंड सुखाची अनुभूती येते. नंबर 3. महाशिवरात्रीच्या दिवशी सगळ्यात जास्त जरुरी आहेत शिवलिंगावर एक बोर अर्पण करणे. का केले जाते? तर घरामध्ये जेवढेही सदस्य आहेत तेवढ्या सदस्यांना जिंदगीमध्ये कधीही आजार झाला नाही पाहिजे आणि आपल्या घरातील सदस्यांचे अकाल मृत्यू झाले नाही पाहिजे. त्यासाठी मात्र एक बोर, बेलपत्राच्या जागेवर एक बोरही अर्पण केले तर अकाल मृत्यू टाळते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर एक बोर जरूर अर्पण करावे. नंबर 4. आपल्या इथे पारिजातकाचे पुष्प असेल तर प्रयत्न करावे की 12 महिने शिवरात्री येते तर एक पारिजातकाचे पुष्प म्हणजेच हरशिंगारचे पुष्प देवाधिदेव महादेवाला अर्पण करायला चालू केले तर आपल्याला मागे वळून पाहण्याची जरूरत पडणार नाही. महादेव हात पकडून पुढे नेतील. नंबर 5. चांगले आरोग्य मिळवण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन गाईच्या तुपाचा मातीचा दिवा प्रज्वलित करावा आणि त्यात थोडा कापूर घालावे आणि त्यानंतर दुधामध्ये साखर टाकून शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करावे. नंबर 6. महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना करणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्ही शिवलिंगाची प्रतिष्ठापना करत असाल तर लक्षात ठेवा की शिवलिंगाचा आकार अंगठ्याच्या पहिल्या कांडीपेक्षा मोठा नसावा. शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर दर तासाला त्याची पूजा करावी. हा उपाय तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि कल्याण वाढवेल. नंबर 7. आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराला शमीची पाने आणि रुद्राक्ष अर्पण करा. यानंतर तुमची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी महादेवाकडे प्रार्थना करा. महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री शिव मंदिरात 11 दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करा. नंबर 8. महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. रात्री जागरण करताना शिवपुराण, शिवसहस्रनाम किंवा शिवविवाह कथा ऐकून किंवा पठण करू शकता. भोलेनाथ तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद देतील. नंबर 9. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करताना लक्षात ठेवा की त्यांना जल अर्पण करण्यापूर्वी त्यात काळे तीळ मिसळावे. तीळ मिसळून शिवमंत्राचा जप करा. असे केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांच्या रुद्र अभिषेकालाही विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास या दिवशी दयाने भोलेनाथांचा रुद्र अभिषेक करण्याचा
प्रयत्न करा. असे केल्याने व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि जीवनात प्रगती होते. ह्या सणाला शनिदेवाची पूजा करणे शुभ राहील. याशिवाय शिव चालीसा आणि शनी चालीसा पाठ करा. असे केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. महाशिवरात्रीला प्रदोष काळात पिठापासून बनवण्यात आलेल्या 4 मुखी दिव्यात मोहरीचे तेल टाकून पिंपळाच्या झाडाखाली पेटावे. यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करताना देवाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करावी. असे मानले जाते की शनिवारी पिंपळाच्या झाडावर भगवान शिवासोबत सर्व देवता वास करतात. असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात. महाशिवरात्रीच्या रात्री शिवमंत्राचा जप केल्याने तुम्हाला प्रत्येक कार्यात विशेष यश मिळते. तुमची बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे लवकरच पूर्ण होतील. असे मानले जाते की शिवभक्तांनी रात्री झोपू नये आणि भगवान शिवाच्या मूर्ती किंवा चित्रासमोर ध्यान करावे आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहावे. जर तुमच्यात क्षमता असेल तर दुसऱ्या दिवशी भगवान शिवाचा अभिषेक करा आणि नंतर अन्न आणि पाणी घ्या. नंबर 13. महाशिवरात्रीच्या संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळी स्नान करा. स्वच्छ कपडे घाला आणि भगवान शिवाच्या पूजेची व्यवस्था करा. संध्याकाळी फळे खाण्यापूर्वी भगवान शिवाला पंचमेव आणि दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करा. शिवलिंगावर दही, दूध, तूप, मध आणि गंगाजल यांचा अभिषेक करा. त्यानंतर स्वतः फळे खा. असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद वाढतो आणि संपत्तीही वाढते. नंबर 14. संध्याकाळी कोणत्याही शिव मंदिरात जावे आणि स्वच्छतेसाठी हातभार लावा आणि तिथे भक्तांसोबत बसा आणि भगवान शिवाच्या भजन आणि कीर्तनावर ध्यान करा. असे केल्याने एकीकडे तुमच्या मनाला शांती आणि आराम मिळतो आणि दुसरीकडे शिवाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. नंबर 15. महाशिवरात्रीच्या रात्रीला जागरणाची रात्र म्हणतात. या रात्री झोपू नये. रात्री स्वच्छ कपडे घालून शिवलिंगाजवळ बसा आणि बेलाच्या पानावर ओम नमः शिवाय लिहा आणि 108 पाने अर्पण करा आणि भगवान शिवाला सजवा. तुमच्या मनात असलेली कोणतीही इच्छा पुन्हा पुन्हा करा आणि हे करताना कोणाशीही बोलू नका. हे करणाऱ्याला महादेव एक विशेष वरदान देतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचे आशीर्वाद देतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं.